अभिनंदन कोकरे ब्रदर्स. मॅच सुरू होईल. 5 षटकांचा सामना. तब्बल 2 पॉवर प्ले षटक, ज्या षटकामध्ये मात्र तब्बल 2 प्लेयर्स बाहेर असणार बाउंड्री लेंथवरती आणि इथून पुढे होणार एक रणसंग्राम. त्या रणसंग्रामामध्ये मात्र तब्बल कोणता संघ असणार आहे तो विजयाचा मानकरी, इकडे तिकडे मात्र सर्वांचं लक्ष असणार आहे. लेट्स गो. 5 दिलाय बॉल बाई. 6 षटकांचा सामना असणार आहे. देव्या पंचांना ग्रीन सिग्नल. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. कोण माय पॅन्थर्स वर्सेस आपण पाहतोय एसपी. या दोन टीमच्या माध्यमातून पहिला बॉल फुल टॉल वसूल केला जाणारा, परंतु क्षेत्ररक्षण कमालीचा पाहायला भेटला. नो बॉल साठी मात्र तब्बल आपण पाहतोय इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. काय असेल या मॅचची कहाणी, इकडे मात्र सर्वांचं असणार आहे लक्ष. पहिला बॉल तब्बल आपण पाहतोय फुल टॉस बॉल होता, परंतु तब्बल आपण पाहतोय रिव्ह्यू आहे. थर्ड अंपायरकडे मात्र निर्णय गेलाय आणि काय असणार इकडे मात्र सर्वांचं लक्ष असणार आहे. थर्ड अंपायर या दाखव दाखव. परत दाखव. डीप होतोय ना खाली. या अंपायर प्लीज या. क्रुशियल मुवमेंट आहे अंपायर. थर्ड अंपायर एक जण या. थर्ड अंपायर. दा 2 मिनिटं सॉरी. थँक यू सो मच. थँक यू. सन्मान यादीने आपण पाहतोय विकास झोरे सरांचं ते आगमन झाले. आपण देखील आमच्या बॅस प्रोड्यूस स्थानपणे बॅसची मात्र विनंती असणार आहे. इट इज नो बॉल पाहायला भेटलाय. पहिला बॉल नो बॉल आपल्याला पाहायला भेटला होता, ज्यावरती मात्र मोठा फटका खेळत असताना आपल्याला पाहायला भेटला होता. एक धावसंख्या काढली गेली, परंतु इथून पुढे पहा फ्री हिटचा इशारा. तर पंचान यसा उडवलाय हवाई सपर. उंची नाहीये, कॅच पकडली जाईल, सुटली गेले ते आपण पाहतोय. बॅकअप बार चांगला स्वतः आणि मात्र निर्माण केला आणि इथे पहा धाबा किती आल्या. 2 धाव फलक तेवढा पाहायला भेटला. नो बॉलचा मात्र चेंडू होता, त्यावरती अगदी लाफ फेड करायचा प्रयत्न पाहायला भेटला होता. या 2 धावसंख्येने पहा एका बॉलचा आतापर्यंत खेळ संपतोय आणि धावसंख्या फलकावर जाताना आपल्याला पाहायला भेटणार 4 या आकड्यावरती. नो +1 पहिल्या बॉलवरती एक धावसंख्या काढली, त्यानंतर आपण पाहतोय त्या फुल टॉस नो बॉलवरती देखील आपल्याला पाहायला भेटला. मोठा फटका खेळला गेला, परंतु 2 धावसंख्या आल्या. म्हणजे पहिल्या एका बॉलवरती मात्र एसपी वॉरियर्स संघ जाऊन पोहोचत आहे तब्बल 4 या आकड्यावरती. इथून पुढे अजून देखील पहिल्या षटकातील पॉवर प्ले क्रमांक 1 चालू असताना 4
यासाठी आपण पाहतोय हलकासा मात्र अगदीच लाफ फेड करायचा प्रयत्न पाहायला भेटला होता. डी झोन साठी चेंडू गेला आणि ही ते देखील तब्बल 1ची धावसंख्या पूर्ण केली जाईल. या एका धावसंख्ये धाव फलकावरी धावा आपल्याला पाहायला भेटणार. तब्बल 2 बोचा खेळ संपलाय 5 या आकड्यावरती. पहिलं षटक आहे. Thank you so much. थँक्यू. मॅचच्या दिशेने जाऊयात. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. अंपायर डिसिजन मध्ये मॅच खेळा लक्षात घ्या. इट्स अ नो बॉल आणि मॅचला लगेच सुरुवात होईल. क्षेत्ररक्षण आपण सर्वांनी सजवून घ्या. आतापर्यंत मॅच या संपूर्ण अंपायर डिसिजन मध्ये चालू आहेत. मॅच अंपायर डिसिजन. येस अंपायर. थर्ड अंपायर गोलंदाजाकडून फॉरवर्ड बिमर. गुरुदादा बिमर साठी घेतलंय. येस. रिव्ह्यू टीमला थोडासा लवकर घेत जा भाऊ. इट्स अ नो बॉल. थँक्यू सो मच अंपायर. आणि टीमला विनंती असेल रिव्ह्यू घेत असताना लवकर रिव्ह्यू घ्या. काही टाइम असतो रिव्ह्यूचा. मॅचच्या दिशेने जाऊया. इट्स अ नो बॉल आणि लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला टीम, शो द गुड क्रिकेट, शो द गुड क्वालिटी ऑफ द क्रिकेट आणि छान क्रिकेट दाखवा तुम्ही. विनंती करेल लगेच मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. महत्वाची मॅच आहे आय नो आणि महत्वाच्या मॅचमध्ये तुम्ही 100% द्या. विनंती करेल अंपायरच्या दिशेने मॅच खेळून घ्या. थँक्यू. आधीच बॉलर चेंज देखील आपल्याला पाहायला भेटलेला आहे. अर्थात 2 बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा फलकावरती पाहायला भेटत आहेत. पुन्हा एकदा प्री हिटचा हा बॉल आहे. अर्थात पंचांनी मात्र अगदीच फिरवला पंखा किंवा मात्र मारू शकता मोठा फटका. तुम्हाला मात्र कोणी थांबवणार नाहीये. तिसरा बॉल या षटकातील प्रगतीपथावरती आहे का? यस, तिसरा बॉल प्रगतीपथावरती आहे. भागवत लांबवर ऐकून मात्र खेळपट्टीच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती आलाय. कारण गोलंदाज मात्र ते चेंज होताना आपल्याला पाहायला भेटलाय. स्ट्रायकिंगला मंगेश. तिसरा बॉल तेच तरारक पाहायला भेटलाय. टप्पा पल्ला अगदी सुसाट निघून चालला. ज्या ठिकाणी यष्टांच्या पाठीमागे आपल्याला पाहायला भेटला होता अर्थातच विजय शेळके. इट इज डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला भेटलेला आहे. असेल या मॅचची कहाणी. 3 बॉलवरती पहिल्या धावसंख्या मात्र 6 आपल्याला पाहायला भेटत आहेत. चौथा बॉल इथे प्रगती पथावरती येताना आपल्याला पाहायला भेटला. आणि या चौथ्या बॉलवरती मात्र धावसंख्या किती येणार याचा गॅप मध्ये पाठवलाय. सुरेख चेंडू त्यावरती मात्र मोठा प्रहार. इट इज अ 4 रन. 4 धावा. पहिल्या षटकामध्ये पहा फार चांगला समाचार घेतला जातो कोयनामाय पॅन्थरच्या संघाचा एसपी वॉरियर्स या संघाकडून. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलेला. धावसंख्या फलकावरी तब्बल जाऊन पोहोचत आहे डबल डिजिट. अर्थात 10च्या घरामध्ये आपल्याला पाहायला भेटत. एक चौकार या षटकातील पहिला मोठा फटका मात्र आयकॉन वरती मात्र खेळलाय भागवत लांबरवरती. पुन्हा आपण पाहतोय आणि बॅट टाकायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक काही फंबल झाला. पाठीमागून बॅकअप येईल तोपर्यंत दुसरी धावसंख्या घेण्याचा प्रयत्न थांबवला गेलाय. चांगला डिसिजन आपल्याला पाहायला भेटलाय. सेन्सिबल क्रिकेट काय असतं हे मात्र तब्बल लक्ष्मण नरुटे दाखवत असताना पाहायला भेटलाय. आतापर्यंत 1 धावसंख्या या चेंडूवरती आली आणि या एका धावसंख्येने धाव फलकावरती पाहायला भेटेल. चेंडू क्रमांकाचा खेळ संपलेला आहे. 5 बॉलचा खेळ संपला. 11 धावा धाव फलकावरती. शेवटचा एक बॉल मात्र बाकी असणार आहे. शेवटचा बॉल शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न पाहायला भेटला. डोळ्याची पापणी लवती तोपर्यंत निघून चालला. यष्टांच्या पाठीमागे विजय शेळके आपली कामगिरी चूक पाडत असताना पाहायला भेटला. इट इज अ डॉट बॉल.
एका षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 11च्या घरामध्ये पाहायला भेटत आहे. इथून पुढे अजून देखील 5 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 5 षटकांचा खेळ ऐकण्यासाठी देखील तयार राहा. डीजे मास्टर येत आहे का? येस नाही आहेत. ओके. सावर स्वतःला क्षणभर पुन्हा तयार लढण्यास हो. मैदान तुझी वाट पाहतय, तयार तू जिंकण्यास हो. तुला जिंकायचं असेल तर खेळपट्टीच्या आतमध्ये टिकून राहणं फार महत्त्वाचं आहे. मी वारंवार सांगत असतो की तब्बल आयुष्य हे रणांगण जिंकायचं तर लढावं लागतं. स्वप्नांच्या पाठी धावत असताना तुम्हाला कष्टात जगावं लागतं. स्वप्नपूर्ती पाहिल्या प्रत्येक संघ मालकांनी, प्रत्येक खेळाडूने स्वप्नपूर्ती पाहिली की आम्हाला तब्बल मॅन ऑफ द सिरीज बाईकवरती बसायचं आहे. त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. गोंदाची मार्कवरती विजय आपल्याला पाहायला भेटलाय. विजय शेळके गोंदाची मार्कवरती. स्ट्रायकिंगला मात्र आयकॉन प्लेअर आहे मंगेश शेळके. दोन्ही देखील तब्बल एकमेकांसमोर आहेत, परंतु एकाच गावातले आहेत. म्हणजे कुर घोड्या देखील शिजल्या जाणार, एकमेकांवरती डाव फेस खेळली जाणार. पहिला बॉल हवाई सफर, फटका फसलाय, थोडाफार दूर राहील टप्पा. एक पकडला जातो, कबरच्या ठिकाणी फेकी करेल तोपर्यंत एका धावसंख्येचं रूपांतर 2 मध्ये केलं आणि या 2 धावसंख्येने धाव फलकावरती धाबा SP वॉरियर्स संघाच्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेले आहेत. एकही विकेट आतापर्यंत प्राप्त केला नाहीये कोयना पॅंथर्स संघाने. या षटकातील पॉवर प्ले क्रमांकामधील 5 चेंडूचा शेष आता खेळ बाकी राहिलाय. मॅडी मंगेश बिग 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 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. PTDPL चा आलेला आहे धनगर समाजाचा मान सन्मान अभिमान. चौकार 4 4 4 4 4 धावा. या पहा 4 धावसंख्येने धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला भेटणार. 1 ओव्हर 2 बॉल 17 या आकड्यावरती. यस दिस कोयना पॅंथर संघाने नाणेफेक जिंकला होता. कॅप्टनने सांगितलं होतं गोलंदाजी आम्ही करतोय आणि तो निर्णय मात्र थोडाफार अडचणीमध्ये येतोय का की मात्र कोयना पॅंथर्स पुन्हा कमबॅकच्या दिशेने जाऊ शकते. 2 बॉलवरती 6 धावा आल्यात. पॉवर प्ले क्रमांकामधील शेवटचे 4 बॉलचा खेळ मात्र बाकी असणार आहे. स्ट्रायकिंगला मॅडी मंगेश पाहायला भेटलाय. 8 बॉल 14 या आकड्यावरती खेळताना पाहायला भेटलाय. तिसरा बॉल फटका इथे मात्र फसलाय. कॅच ड्रॉप पकडो कॅच जीतो मॅच हे समीकरण ढासळलं. कॅच कोणी सोडली? कॅप्टनने सोडली. आणि कोणाची सोडली? आयकॉन प्लेअरची सोडली, जो येणाऱ्या वेळेमध्ये फार महागात पडू शकतो. म्हणजे स्वतःच्या पायावरती स्वतः कुऱ्हाड मारून घेतली की नाहीये येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला कळेल. तसं धावसंख्या धाव फलकावरती 18च्या घरामध्ये 3 बॉलवरती धावसंख्या आलेल्या आहेत आतापर्यंत 7. शेवटच्या 3 बॉलवरती धावा किती येणार? कमबॅक करेल का कोयना पॅंथर्स की SP वॉरियर्स संघ पुन्हा एकदा आपला दरारा त्याच प्रकारे ठेवेल? हे पण फार महत्त्वाचं असणार आहे. याचा आपण पाहतोय अडे बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक आहे, थोडाफार दूर राहील का? गॅपमध्ये आहे, रिकाम्या जागा भरायला सुरुवात केली. शाळेमध्ये कमी भरल्या, खेळपट्टीच्या हातामध्ये परफेक्ट भरल्या आणि तब्बल गेला निघून. 2 बाउन्स का असेना सीमा रेषेच्या बाहेर. इट इज अ 4 4 4 4 4 4 4 धावा. या देखील 4 धावसंख्ये धाव फलकावरी धावा आपल्याला पाहायला भेटणार. 4 बॉलचा खेळ संपलाय. 22 या आकड्यावरती 2 to go. 2 चेंडूचा खेळ इथून पुढे असून देखील बाकी आहे. बिन बाद पार्टनरशिप देखील आपल्याला पाहायला भेटते. इथे अजून एक मिडल ऑफ द बॅट चेंडू अजून एक निघून जाईल. या षटकामधील तब्बल हा 3रा चौकार आहे आणि मॅन्डी लक्ष्मण नरुडे सध्याला ऑन अ फायर होताना पाहायला भेटलाय. हा 2 चौकार बॅक टू बॅक इथे येताना पाहायला भेटलेत. म्हणजे धावसंख्या तब्बल 26च्या घरामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. 26 धाबा, लॉस ऑफ 0 विकेट. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पॉवर प्ले क्रमांक मधील तब्बल शेवटचा बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. शेवटचा बॉल हवाई सफरसाठी गेलाय. पाठी क्षेत्ररक्षक नाहीये, रेस लागली. चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये जिंकतोय मात्र इथे पकडेल फेकेल तोपर्यंत 2 धावा आतापर्यंत यशस्वीरित्या पूर्ण केल्या आणि या 2 धावसंख्येने धाव फलकावरी धावा 2 षटकांचा खेळ संपलाय. 14.00च्या सरासरीने तब्बल जाऊन पोहोचलेल्या आहेत 28 या आकड्यावरती. 24 चेंडूंचा खेळ अजून देखील मित्रांनो बाकी आहे. टार्गेट काय सेट केला जाईल
तब्बलची बॅटिंग करते ना टीम, त्या टीमचा उच्च स्कोर देखील तब्बल पर्व क्रमांक 6 मध्ये पाहायला भेटलाय. 88 धावा ठोकल्या होत्या. तोच तब्बल संघ बॅटिंग सध्याला करताना पाहायला भेटलाय. बदलता येतो भूतकाळही, नको चिंता त्या पराभवाची. मनगटात बळ असताना काय भीती त्या वादळाची. पराभवाची चिंता करू नका, भूतकाळ केव्हाही आपल्याला बदलता येतो. काही महत्वाचे सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करतोय. व्यासपीठावरती उपस्थित अर्थातच युवा सेना उपजिल्हा प्रमुख, या स्पर्धेच्या सर्व खेळाडूंच्या पाठीशी सातत्याने उभं राहणारं व्यक्तिमत्व. क्रिकेटच्या माध्यमातून खेळाडू एकत्र येतात. क्रिकेटला बरेच खेळाडू एकत्र आल्यानंतर आपण पाहिलं समाज एकत्र येतो. यासाठी क्रिकेटला नेहमी ज्यांचं योगदान राहतं, आमचे सन्माननीय अधनीय सायनाजी वाघमारे साहेब यांचा सन्मान आम्ही या अतिथी कक्षामध्ये करत आहोत. अध्यक्ष विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. सन्माननीय अधनीय सायनादादा वाघमारे साहेब, थँक्यू सो मच दादा, आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. खरं आता आपण पाहिलं तर समाजसेवा करत असताना उपजिल्हा प्रमुख युवा सेना ही जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आहे. मात्र क्रिकेट आणि क्रिकेटला योगदान हे कायम तुमचं राहिलं. असंच योगदान, असंच सहकार्य, असा सपोर्ट आपला कायम राहो. आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो दादा. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आपण पाहिलं तर आज व्यासपीठावरती जय मल्हार संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय सन्माननीय विकासजी झोरे साहेब देखील आज व्यासपीठावरती आहेत. अध्यक्ष विनंती करेल आदरणीय सन्माननीय विकासजी झोरे साहेब यांचाही सन्मान करण्यात यावा. सन्माननीय आदरणीय विकासजी झोरे साहेब, आपलेही मी आभार व्यक्त करेल. आज आपण पाहिलं तर अगदी महत्त्वाचा दिवस आहे, आज फायनलचा दिवस आहे. मात्र आज आपण पाहिलं तर वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिलं आणि आपलं सहकार्य जे या स्पर्धेसाठी राहतं ते असंच कायम राहो. खेळाडूंसोबत, खेळाडूंच्या पाठीशी तुमचा जो आशीर्वाद राहतो, कमिटीसोबत तुमचं जे प्रेम आणि अशा पाठीवरती असलेला आशीर्वादाचा हात आहे तो कायम असाच असू दे आणि तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर व्यासपीठावरती आज समाजसेवक वसंतदादा झोरे साहेब देखील आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आदरणीय वसंतजी झोरे साहेब यांचाही सन्मान या अतिथी कक्षामध्ये करण्यात यावा. मी विनंती करेल, अतिथी देवो भव, आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान सत्कार करणं महाराष्ट्राची परंपरा आहे. तीच परंपरा आपण या सोहळ्याच्या माध्यमातून करतोय. देणाऱ्यानं देत राहावं, घेणाऱ्यानं घेत राहावं, घेणाऱ्यानं घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, म्हणजे देण्याची दानत घ्यावी. आणि हे सगळे आमचे आपण पाहिले तर दानशूर व्यक्तिमत्व ज्यांचं सहकार्य या स्पर्धेसाठी राहतं. मी विनंती करेल, आज व्यासपीठावरती सन्माननीय आदरणीय महादेव झोरे शेठ ते देखील आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आदरणीय महादेवजी झोरे साहेब यांचाही सन्मान या अतिथी कक्षामध्ये करण्यात यावा. आदरणीय सन्माननीय महादेवजी झोरे शेठ, आपलेही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. तुमच्यासारखे सर्व दानशूर व्यक्तिमत्व आहेत म्हणून आम्ही स्वप्न मोठी बघतो. क्रिकेट मोठं व्हावं, आयोजन मोठं व्हावं, यंदाच्या वर्षी हे केलंय, पुढच्या वर्षी ते करावं, अशा गोष्टी आम्ही बोलतो कारण की तुमच्यासारखे दानशूर व्यक्तिमत्व आहेत म्हणून. त्याचबरोबर मी विनंती करेल, आज आमचा संपूर्ण मित्रपरिवार आता चंद्रकांतदादा साळुंके दादा देखील व्यासपीठावरती आहेत. आदरणीय चंद्रकांतदादा साळुंके साहेब यांचाही आम्ही सन्मान करतोय. खूप खूप धन्यवाद. आदरणीय सन्माननीय सायनादादा वाघमारे साहेब यांच्यासोबत सातत्याने आपण पाहिलं तर पाठीशी सावलीसारखे असणारे त्यांचे मित्रपरिवार आहेत आणि त्यांचा आम्ही सन्मान करत आहोत. त्याचबरोबर विनंती करेल, व्यासपीठावरती रियाजदादा अन्सारी साहेब देखील आज उपस्थित आहेत. त्यांचाही आपण सन्मान या अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. त्यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. वेलकम दादा. हा संपूर्ण मित्रपरिवार आज एवढा उशीर झालाय तरी आपण वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिलात. बोलतात ना, या बिझी स्केड्यूलमध्ये वेळ आपण कोणाला देत नाही, मात्र ज्यांना वेळ देतो ते आपली माणसं असतात आणि तुम्ही वेळेतला वेळ काढून आलात. यासाठी तुम्ही खऱ्या अर्थानं या क्रिकेटला, या संपूर्ण खेळाडूंना बांधणाऱ्या आणि संपूर्ण पाटण तालुका धनगर क्रिकेट असोसिएशनच्या पाठीशी ताकदीनं उभं राहणारे मित्रपरिवार आहात. व्यासपीठावरती आमचे प्रशांतदादा लंबे साहेब देखील आज उपस्थित आहेत. प्रशांतदादा, तुमचाही आम्ही सन्मान करतो. थँक्यू सो मच. आपण सर्वजण उपस्थित राहिलात. सायनादादा वाघमारे साहेब यांच्यासोबत सातत्याने असलेला मित्रपरिवार आहे. आज अर्थातच राजदादा महाडिक, राजदादा तू देखील उपस्थित राहिला, तुझंही आम्ही आभार व्यक्त करतो. विनंती करेल, राजदादांचाही सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करणार आहोत या सोहळ्याच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. चुकून कोणाचं नाव सन्मान राहिला असेल तर तो पुढच्या आदरणीय गंगारामजी येडगे साहेब यांचाही सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये अध्यक्ष करणार आहोत. आदरणीय गंगारामजी येडगे साहेब यांचाही सन्मान आपण करूयात. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये.
चुकून कोणाचं नाव सन्मान राहिला असेल तर थोड्या वेळानं तो पूर्ण करणार आहोत. मात्र सध्या क्रिकेटच्या मैदानामध्ये, क्रिकेटच्या पंढरीमध्ये, क्रिकेटच्या रनामध्ये आपण जातोय, जिथे महत्वाची मॅच चालू आहे. थँक्यू. येस सर, थँक्यू सो मच. पहा अगदीच 3 षटकांचा ते खेळ संपलेला आहे. 39 या आकड्यावरती SP वॉरियर्स संघ आपल्याला पाहायला भेटत आहे, ज्यामुळे तब्बल 11 बॉल 17 धावा मंगेश खेळताना आपल्याला पाहायला भेटले आणि अर्धच लक्ष्मण नरुडे फार चांगला खेळ खेळण्यामध्ये पहिल्या षटकामध्ये तब्बल धावसंख्या 40 धावा. येस, या 40 धावा धाव फलकावते आपल्याला पाहायला भेटत आहे. तब्बल 3 षटकाचा खेळ संपला बिन बाद. पहिल्या बॉल पासून जे आक्रमण करायची सुरुवात केली होती ना, ती तब्बल नॉन स्टॉप आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटत आहे. फार चांगला खेळ खेळपडे यामध्ये 18 चेंडूमध्ये तब्बल 40 धावा केल्यात. अजून देखील 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 बॉलमध्ये 17 धावा मंगेश खेळताना पाहायला भेटलाय. 8 बॉलमध्ये 19 लक्ष्मण रोडे खेळताना पाहायला भेटलाय. तर गोंदाची मार्कमध्ये सध्याला विजय खेळपट्टीच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक 4 चा खेळ इथून पुढे सुरू होईल. पहिला बॉल, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, फटका फसला गेला, कॅच पकडली गेली. खेळ इथे मात्र संपलेला आहे. विकेट क्रमांक 1 SP वॉरियर्सच्या संघाचा एक खेळाडू बॅक टू गॉड. आज आमचे साईनाथ वाघमारे साहेब, उपजिल्हा प्रमुख युवा सेना, यांचा आज वाढदिवस आहे मित्रांनो. जोरदार टाळ्या वाजून आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. दादा, दक्कनचा राजा ज्योतिबा राजाचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायम राहो. आयुष्यातील प्रत्येक स्वप्न तुझं पूर्ण होत राहो. विश यू हॅपी बर्थडे. येऊ देत या दादा. कसा आहे, टायमिंग वरती केक आलाय. काय खेळ रंगला गेलाय. एका विकेटचं पतन झालेलं आहे. मॅन्टी मंगेश आयकॉन प्लेअर खेळपट्टीच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला भेटलाय. आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक मी शुभेच्छा. विनंती करेल बाबू शेळके आणि विठ्ठल शेळके, मुंबई पोलीस विठ्ठल शेळके, बाबू शेळके, आपण उपस्थित राहा. पहिला बॉल आला आणि पहिल्या बॉलवरती विजय शेळकेने मात्र पहिला विकेट बॅक टू गॉन झाले. अजय झोरे एक सेन्सिबल क्रिकेटर खेळपट्टीच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला भेटलाय. इथे आपण पाहतोय ओळखलाय, सोडून दिलाय. तर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. पहा, तुमचा संघ आधीच जास्त धावसंख्या दिलेला आहे, तुम्ही व्हाईट बॉल का टाकताय? बोनस द्या, परंतु आता बोनस द्यायचा वेळ मात्र इथून निघून गेला. लक्षात ठेवा, कंपनी खूप लॉस जाऊ शकते, याचा थोडाफार विचार देखील करा. कारण धावसंख्या धाव फलकावरती 41 या आकड्यावरती 19 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 17 बॉलचा खेळ अजून देखील बाकी असणार आहे. हे आपण पाहतोय की आपण पाठवतो प्रयत्न, परंतु इथे जास्त मात्र फरक भेटणार नाहीये. कारण माइंडसेट आपण वाढदिवस साजरा करणार आहोत. उपजिल्हा प्रमुख सन्माननीय आदरणीय साईनाथ वाघमारे साहेब यांचा आज वाढदिवस. संपूर्ण पाटण तालुका धनगर क्रिकेट असोसिएशन, पाटण तालुका धनगर प्रीमियर लीग या सर्वांच्या वतीनं दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू हॅपी बर्थडे. तुमचं प्रेम असंच आमच्या सर्वांच्या पाठीशी राहो. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मी विनंती करेल एक छान फोटो आणि येस, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे साईनाथ दादा, हॅपी बर्थडे, विश यू हॅपी बर्थडे. आमच्या संपूर्ण खेळाडूंच्या वतीनं दादा आणि सर्व क्रिकेट प्रेमींच्या वतीनं आणि पाटण तालुका धनगर संपूर्ण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं, पाटण तालुका धनगर प्रीमियर लीगच्या वतीनं दादा तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. यस, भारत 43 या आकड्यावरती एका विकेटचं पतन. 3 ओव्हर 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 टू गो. 3 चेंडूचा खेळ बाकी. इथून पुढे चौथा बॉल पिक केलाय. 1 बाउन्स सीमारेषेच्या अगदी लगत बीट केलाय बाउंड्री लेंथला. आणि इथे देखील अजून एक PTDPL चा चौकार येताना आपल्याला पाहायला भेटलेला आहे. या देखील तब्बल 4 धावसंख्येने जी मात्र गाडी 4चा पाढा पाठांतर करून आलेली आहे ना, ती गाडी तब्बल आपण पाहतोय SP वॉरियर्स या संघाच्या तब्बल संघ मालकांची प्रकाश शेळके आणि आनंद शेळकेची मात्र जी गाडी आहे, 4चा घेर तुम्ही बदलू नका सांगितलंय. 4चा घेर म्हणजे तब्बल सुरक्षित गाडी तब्बल, परंतु तिला ना स्पीड ब्रेकर आणि अर्जंट ब्रेक मात्र कोण मारेल
इकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 गो. 2 चेंडूचा खेळ इथून पुढे अजून देखील बाकी आहे. अजय झोरे आला 3 बॉलवरती 6 या आकड्यावरती खेळताना पाहायला भेटत. तर लक्ष्मण नरुडे 8 बॉल आणि 19 या आकड्यावरती खेळताना आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. संघाची 50 होण्यासाठी फक्त 3 धावसंख्या बाकी आहेत, परंतु कमबॅक करावं लागेल. आणि कमबॅक मात्र तुमचा असा असावे की प्रत्येकाने मात्र तोंडामध्ये बोर्डे घातली पाहिजेत, कारण की खेळ खेळपट्यामध्ये असा करावा. मी वारंवार सांगतो की क्रिकेटर्स खूप आहेत, तुम्हाला बनायचं असेल तर गेम चेंजर बना. सामर्थ्य असावे, रक्तात पराभवाची तमान असावी, आलेल्या आव्हानांना परतून लावण्याची अफाट तुमच्यामध्ये ताकद असावी. आहे का ताकद ती बाहेर काढा. आता मात्र 5वा बॉल पुन्हा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे, इथे मात्र थोडाफार फंबल झाला आणि ते एका धावसंख्येचं रूपांतर 2 मध्ये करत असताना आपल्याला पाहायला भेटणार. अर्थात 2 धावसंख्या फलकावरती देतील आणि या 2 धावसंख्येने 49 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचत आहे. SP वॉरियर्स संघ आपल्याला पाहायला भेटलाय. 1 बाद 49 धाबा. 1 टू गो. एका चेंडूचा खेळ बाकी. आतापर्यंत पहा 1 ओव्हर 5 बॉल 11 बॉल मध्ये 26 धाबा दिलेल्या आहेत आतापर्यंत विजयने. शेवटचा बॉल हलकासा टॉप एज, उंची जास्त घेतली, डी झोन साठी गेला. अर्धा 4 षटकांचा खेळ संपेल आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर SP वॉरियरच्या संघाच्या अभिनंदन टीम्स. SP वॉरियर्स तुमच्या धाव फलकावरती बॅट्समन आतापर्यंत केलेले आहेत 50 पूर्ण. 50 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. एका विकेटचा तब्बल खेळ संपलेला आहे. आयकॉन प्लेअरला मात्र परतबलय. इथून पुढे अजून देखील 2 चेंडूचा खेळ 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे आणि 12 चेंडूवरती धावसंख्या किती येणार हे पण फार महत्वाचं आहे. माय मराठी म्हणता तुला वाटते गोड त्यात किती, अभिजात झाली माय माझी किती वर्णावी तिची ख्याती. मराठी भाषा सध्याला अभिजात भाषा दर्जा भेटलाय आणि आमची मातृभाषा, आमची ओळख, तुमची ओळख तब्बल ही पाटण तालुका धनगर समाजाची कहाणी म्हणजे आमची माय मराठी. खेळपट्ट्यामध्ये गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज अक्षय आपल्याला पाहायला भेटला आहे. एक उत्कृष्ट गोलंदाज आहे, एक उत्कृष्ट बॅट्समन देखील आहे, एक तब्बल गुणवंत खेळाडू. त्यासमोर अजून एक उत्कृष्ट ऑलराऊंडर तब्बल येताना आपल्याला पाहायला भेटत आहे. लक्ष्मण नरुडे पहिला बॉल तब्बल शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न पाहायला भेटला आणि ते डॉट बॉल इथे आलेला आहे. पहिला बॉल इथे डॉट बॉल आला आणि धावसंख्येला मात्र ब्रेक लागेल का. शेवटच्या 11 बॉलचा खेळ अजून देखील बाकी असणार आहे. पुढील टीम्स देखील बॅट्समन आहेत. पुन्हा आपण पाहतो पण चांगले स्ट्रॉंग अपील तब्बल वाईट साठी गेली होती बॅट्समनने, परंतु पहा आश्चर्यचकित मात्र लक्ष्मण नरुडे आहे की मला वाईट बॉल होता, परंतु पंच अनुभवी आहे ते देखील विसरून चालत नाही. आता 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या फलकावरती 50च्या घरामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. बॅट्समन टीमचा मात्र रिव्ह्यू आहे की व्हाईट बॉल्स साठी. येस, रिव्ह्यू आहे ना. रिव्ह्यू असेल तर घेऊ शकता. रिव्ह्यू असेल तर घेऊ शकता. येस अंपायर, आपका डिसिजन. फेअर डिलिव्हरी, थँक्यू. जर रिव्ह्यू असेल तर घेऊ शकता. फार आश्चर्यचकित होता, कॉन्फिडन्स होता. कॉन्फिडन्सने मात्र रिव्ह्यू घेतलाय. पंचांना चॅलेंज केले आणि पंच तब्बल तयार आहेत, कारण स्पोर्टेक्स लाईव्हवरती परिपूर्ण विश्वास मात्र आहे. त्या विश्वासावरती तब्बल आज प्रेक्षकांनी देखील स्पोर्टेक्स लाईव्हवरती प्रेम केले, कारण पहा 5000 सबस्क्रायबरचा टप्पा आज पार देखील केलाय. पहिली डे नाईट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते आणि फार चांगल्या प्रकारे कव्हर देखील केली जाते. आठवणी मात्र आज पाटण तालुका धनगर समाज प्रीमियर लीगच्या अध्यक्ष बाबू झोरे, उपाध्यक्ष तानाजी झोरे आणि त्यांचे सहकारी मित्रमंडळ देखील आपण पाहतोय फार चांगल्या प्रकारे मेहनत घेत असताना आपल्याला पाहायला भेटलेले आहेत. प्रामुख्याने मात्र अगदीच आभार व्यक्त जरूर करेल सुरेश शेळके, प्रकाश शेळके, संतोष शेळके, अक्षय एडगे, त्याचं बंटी शेळके, ओमकार झोरे या सर्वांचे मात्र अगदीच मनापासून आभार व्यक्त देखील करेल. विजय बावधने आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. थँक्यू सो मच अंपायर. आणि आता रिव्ह्यू बॅटिंग टीम घेऊ शकत नाही. थँक्यू. तर परिपूर्ण मात्र पाटण तालुका धनगर स्पोर्ट असोसिएशन कमिटी मात्र तयार झालेली आहे. फार दिवसांची मात्र मेहनत आहे. त्यानंतरने पडद्यामागचे चेहरे मात्र मागे राहिले आणि खेळाडूंना पुढे आणले. याचा फटका मात्र स्वतःच्या फळोत्रमध्ये अडवला गेलाय. पहिले 3 बॉल, तिन्ही बॉल डॉट आहेत.
कमबॅक करावायचा असतो तो कमबॅक मात्र करत असताना पाहायला भेटलाय अक्षय. पहा मूर्तीच्या तब्बल पाया पडण्या अगोदर मूर्तिकाराने त्या मातीला पायाने तुडवलेलं असतं. अर्थात कोळशाच्या आतमध्ये तब्बल हिरा देखील लपवलेला असतो. फटका चांगला पाहायला भेटलाय. क्षेत्ररक्षक आहे पाठीमागे बॅकअप पाहायला भेटतोय. एकच धाव संख्या धाव फलकावरती पाहायला भेटते. पाठीमागे बॅकअप थोडाफार चुकी. एका धाव संख्येचं रूपांतर 2 मध्ये केलं. एखाद्याच्या ढेंगातून कोंबडी निसटते ना त्याच प्रकारे ते तब्बल धाव संख्या देखील पूर्ण केली गेली. कोळशाच्या खाणीने ज्या प्रकारे त्याच्या आतमध्ये हिरा लपवला होता ना पहा बुद्धिबळाच्या पटलावरती एका प्यादाने विषयाच्या दिशेपर्यंत जाईपर्यंत याचा स्वीट साऊंड आहे. फटका फसलाय का तब्बल इथे काय झालंय. कॅच पकडली गेली. खेळ मात्र संपवला गेला. अक्षयने आनंदाच्या बातम्या आणायला सुरुवात केली. पहिले 3 बॉल डॉट. चौथ्या बॉलवरती मात्र 2 धावा घेतल्या. लक्ष्मण नरुडेने मात्र अगदीच लाफलेट खेळला होता. हवेमध्ये बॉल सुरेख कव्हर केला गेला. कॅमेरा वर्कचे मात्र अगदीच कौतुक असेल. विजय बावधनेच्या माध्यमातून बाउंड्री लेंथ वरती सुरेख कॅच टिपली गेली आणि तब्बल एसपी वॉरियर्स संघाला लक्ष्मण नरुडेच्या माध्यमातून दुसरा मोठा धक्का लागला 4 ओव्हर 5 बॉल वरती. म्हणजे अक्षय शेळके आणि लक्ष्मण विजय बावधनेची मात्र जोडी खेळपट्टीच्या आतमध्ये माहीर ठरली लक्ष्मण नरुडेचा खेळ संपवण्यासाठी. तो लक्ष्मण नरुडेचा जर बॅटिंग आवडली तर जोरदार टाळ्या नक्की वाजवा. फार चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. बॅक टू बॅक 2 मॅचवरती मात्र सुरेख बॅटिंग गेली. बॅक टू बॅक 2 वेळा देखील मॅन ऑफ द मॅच देखील राहिला. परंतु सध्याला देखील सुरेख खेळ त्याच्या माध्यमातून. किसन शेळके आला. ब्रँड लारा ही देखील तब्बल या नावाने देखील त्याला मात्र ओळखलं जातं. वेंटिगो या ओव्हरमध्ये तब्बल 2 धावा आल्यात. स्टेप आउट होऊन मोठा फटका मारायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. बॅकअप मात्र अगदी धावमध्ये देताना पाहायला भेटलाय. पकडला जाईल. प्रकाश आहे फेकी होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धाव संख्येने तब्बल या ओव्हरमध्ये आल्या फक्त 4 धावा. अक्षयने फार चांगली गोलंदाजी केली. 54 या आकड्यावरती 2 विकेटचं पतन. लक्ष्मण नरुडे आणि मॅन्टी मंगेश आयकॉन प्लेयर खेळपट्टीच्या बाहेर आहेत. तब्बल सलामी मिळालेले बॅटल्स खेळपट्टीच्या बाहेर आहेत. शेवटचे 6 बॉल बाकी आणि 6 बॉलवरती मात्र टार्गेट सेट केला जाईल जो तुमच्या तब्बल माइंड मध्ये आहे तो. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आपण पाहतोय 54 या आकड्यावरती अजून देखील आपण पाहतोय तर जिथून पुढे 6 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 6 चेंडूवरती धावा किती येणार हे पण फार महत्वाचं असणार आहे. चला टीम जास्त वेळ घेऊ नका. आम्हाला 5 कोणी सांगलीच नाही. तिथून कंटिन्यू सांगितलं. जिथे प्रयत्नाची उंची मोठी असते ना तिथे नशिबाला देखील कमीपणा घ्यावा लागतो. लक्षात ठेवा. सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण मात्र सुंदर नक्की बनवा. गोंदाची मार्कवरती कृष्णा पाहायला भेटलाय. पहिला बॉल अगदीच पंचांकडे वाईट साठी दात पंचांनी तब्बल स्वीकारलेली आहे. वाईट +1 अशा मात्र 2 धावसंख्या येताना आपल्याला पाहायला भेटणार. बॅटर मात्र अजय झोरे आपल्याला पाहायला भेटलाय. गोंदाची मार्कवरती कृष्णा. पहिला बॉल वाईट +1 अशा धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला भेटणार. 56 आकड्यावरती. पुन्हा आपण पाहतोय एकच धावसंख्या पाहायला भेटेल. या एका धावसंख्येने पहा धावसंख्या फलकावरती एका बॉलचा खेळ संपलाय. अर्धाचा जाऊन पोहोचेल संघ 57च्या घरामध्ये. इथून पुढे 5 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 5 चेंडूवरती तुम्हाला टार्गेट सेट मात्र करावे लागणार आणि तो टार्गेट सेट जो मात्र तुम्ही आकडा माइंडमध्ये आणाल ना त्यासाठी तुम्हाला मोठे फटकेबाजी करावी लागेल. तर एका साईडला कोयनाबाई पॅन्थर संघाने मात्र जो आकडा ठेवलाय त्या आकड्यावरती तुम्हाला थांबावं देखील लागणार आहे. शेवटच्या 5 बॉलची कहाणी. स्टेप आउट होऊन मोठा फटका मारायचा प्रयत्न. इथे अगदीच एकच धावसंख्या इथे पाहायला भेटणार आणि या एका धावसंख्येने पहा फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. 2 बॉलवरती पहा फक्त आणि फक्त धावसंख्या दिलेल्या आहेत आतापर्यंत 4.
एक वाईट +1 देखील धावसंख्या होती. इथून पुढे 4 चेंडूचा 2 देखील खेळ बाकी आहे. SP वॉरियर्स संघ 58 या आकड्यावरती 2 विकेटच्या पतनानंतर आपल्याला पाहायला भेटते. स्ट्राईक इनला बॅट्समन किसन तर नॉन स्ट्राईक इनला अजय झोरे. तर गोंदाची मार्कवरती गोंदाचा कृष्णा. शेवटच्या तब्बल फक्त आणि फक्त 4 बॉलचा खेळ बाकी असणार. चला स्पीडअप घ्या कारण वेळेला फार महत्व आहे. कारण पहा सकाळच्या सत्रामध्ये जो वर्तमानपत्र 4 रुपयाला 1 विकला जातो ना, तो संध्याकाळी 4 वाजता 4 रुपये किलोने विकला जातो आणि किलोमध्ये क्वांटिटी जास्त असते. आज तिसरा बॉल आपल्याला पाहायला भेटला आहे. शरीराचा ताबा घेणारा हा चेंडू, शेकोटी चेंडू आपल्याला पाहायला भेटला परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धावसंख्या पूर्ण केली जाईल आणि या एका धावसंख्येने धाव फलकावरी धावा आपल्याला पाहायला भेटणार. त्याचा जाऊन पोचत आहे संघ 59 या आकड्यावरती. पुढे आपण बघतोय फटका सुरेखा स्वीट साऊंड आहे. पाहतच राहावं लागेल. सीमा रेषेच्या बाहेर चेंडूने घेतलेले आहे बेट बाउंड्री लेंथ. इट इज अ 4 रन्स. तब्बल 10 धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहे. त्याचा तर 63 धाव फलकावरती. 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. 4 बॉलवरती तब्बल 9 धावा आतापर्यंत कृष्णाच्या ओव्हरमध्ये पाहायला भेटल्या, ज्यामध्ये किसन शेखीच्या बॅटमधून एक चौकार देखील पाहायला भेटलाय. 2 चेंडूचा खेळ, शेवटच्या फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. 5वा बॉल तब्बल आपण पाहतोय डी झोन साठी जाईल का. एकच धावसंख्या धाव फलकावरती पाहायला भेटेल. या देखील एका धावसंख्येने धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला भेटत आहे. तर फक्त आणि फक्त 64 या आकड्यावरती 1 टू गो. टार्गेट सेट करण्यासाठी तुमच्याकडे 1 बॉल बाकी आहे आणि या 1 बॉलवरती धावा किती येणार की मात्र थांबवलं जाईल. एक्का दुक्का तिक्का की चौका छक्का काय असेल की विकेट डॉट बॉल. मोठा फटका मारायचा मात्र अट्टास देखील पाहायला भेटेल. कारण स्ट्रायकिंगला मात्र सध्याला आपल्याला पाहायला भेटलाय अजय झोरे, जो मात्र तब्बल 8 बॉल 12 या आकड्यावरती खेळताना पाहायला भेटलाय. शेवटचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय पाठीमागे क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सरळ जाऊन भेट घेतोय बाउंड्री लाईनची आणि या 4 धावसंख्येने धाव फलकावरती धावा तब्बल 6 षटकाचा खेळ संपलाय. 2 बाद 68 या आकड्यावरती धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटल्यात आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतरने तब्बल टार्गेट ठेवलेला आहे SP वॉरियरच्या संघाने कोयना वाय फायनरच्या संघासमोर तब्बल 69 धावसंख्येचं. ही कहाणी इथून पुढे PTDPL ची अशीच राहणार आहे. आणि या दुसऱ्या इनिंगसाठी मात्र आपण पाहतोय या 2 मॅचची कहाणी ऐकण्यासाठी तयार राहा. किरण मस्कर सरांचा आवाज तुम्हाला इथून पुढे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये ऐकायला नक्की पाहायला भेटेल. थँक्यू सो मच.
म्हणलं आपले 10 कोटी मंजूर करण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा. भवन ना तो भवन 10 कोटी मंजूर करण्यामध्ये शिवराज देसाई. बाकी मी चिपकवतो सगळं असं मला सांगायला लागलं ना. अभिजित दादा खुश झाला. नाही 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 मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. सुस्वागतम. लक्ष्मण दादा आले. माणूसच भारी आहे ना तेवढा. पॉवर आहे भाई, वाजवतात डेंजर एकदम. हो र, ऐकणार नाही. मॅच चालू आहे, मॅच चालू आहे. वाह, अप्रतिम स्वागत, अप्रतिम. आपण पाहिली तर रॉयल एंट्री या स्पर्धेसाठी ज्यांची होत आहे. गतवर्षी आपण पाहिलं तर पाटण तालुका धनगर प्रीमियर लीग 2025 ची जबाबदारी ज्या जबाबदार खांद्यावरती तुम्ही पाहिली, आणि त्यानंतर आपण पाहिली तर माजी अध्यक्ष तुमच्या माहितीसाठी त्यांचा ॲक्सिडेंट झाला, त्यानंतर आपण पाहिलं दुखापत झाली. पण क्रिकेट वेडे आम्ही आहोत. धनगर समाज लढायला शिकवतो, धनगर समाज खऱ्या अर्थानं जिद्दीनं तुम्हाला लढायला शिकवतो. डोंगर वारा पाऊस ऊन वाऱ्यातून धनगर समाज लढून लढून आज स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. इतिहास धनगर समाजानं घडवला आणि आता धनगर समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष. आणि तुमच्या माहितीसाठी अहिल्यादेवी होळकर भवन जे उभारलं जात आहे, त्या अहिल्याबाई होळकर भवनासाठी तब्बल 10 कोटीचा जो निधी आला आहे, त्या 10 कोटी रुपयाच्या निधीसाठी या साताऱ्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार अर्थातच शंभूराजी देसाई साहेब यांच्याकडे
संघाकडे वारंवार आपण पाहिलं तर पाठपुरवठा ज्या वाघानं केला आणि अहिल्यादेवी होळकर भवनासाठी 110 कोटीचा निधी आणण्यासाठी ज्या वाघाचा सिंहाचा वाटा राहिला ते माजी अध्यक्ष सन्माननीय आदरणीय लक्ष्मणजी झोरे साहेब यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम दादा, सुस्वागतम. जसा माणूस गोड दिलाचा, जसं आपण पाहिलं तर आतून देखील अगदी सोन्यासारखा माणूस. सोन्याची चैनी घालणारी माणसं सोन्यासारखी असतात की नसतात माहिती नाही, पण लक्ष्मणजी झोरे साहेब अप्रतिम. गतवर्षीची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती होती ती त्यांनी यशस्वी करून दाखवली. खूप छान त्यांना स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. आदरणीय शंभूराजी देसाई साहेब यांच्या विचारांचे पाईक, त्यांच्या पावलांवरती पाऊल ठेवून आपण पाहिलं तर जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती येत्या इलेक्शनमध्ये होती. गुलालामध्ये अगदी आपण पाहिलं तर आनंदाने भिजून एवढं आपण पाहिलं तर मी म्हणेल की दुखापत झालेली असताना देखील ते आज मैदानामध्ये आले. हा विजय धनगर समाजाच्या क्रिकेटचा, हा विजय धनगर समाजा क्रिकेट असोसिएशनचा, हा विजय पाटण तालुका धनगर क्रिकेट असोसिएशनचा आणि प्रीमियर लीगचा आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं हे प्रेम आहे. मनापासून आपला आभार व्यक्त करतो. आमच्या आदरणीय अर्जुनजी लक्ष्मण शेळके शेठ यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. दादा आपलंही मनापासून स्वागत, वेलकम, सुस्वागतम. अप्रतिम ड्राईव्ह. यावेळी देखील आपण पाहिलं डीप पॉइंटला चेंडू दन 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 करत निघून जातोय. काळजी घ्यायची आहे. येतील धाबा 4. या चौकारानं टीमची टोटल थोडीशी पुढे जाते. संघाच्या धावसंख्येला थोडासा आकार भेटला. टीमची टोटल शोबोला म्हणजे 16 धाबा टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहिलं तर तब्बल आहे अर्थातच 69 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. व्यासपीठ तुम्ही पाहताय संपूर्ण भरलेला. लॉफ करण्याचा प्रयत्न बॅटच्या अगदी टॉप एजला, जिथे आपण पाहिलं तर एक सिंगल धाव इथे घेतली जाते. तुमच्या माहितीसाठी विजयी संघ फायनलमध्ये जाईल. ऑलरेडी फायनलमध्ये आराम करतोय यंग स्टार डोनीचा वाडा टीम. आत्ताच बँजोवरती नाचून नाचून आपलं अंग ढिल्लं केलंय, थोडेसे गरम झाले यंग स्टार डोनीचा वाडा. ती फायनलमध्ये आहे. कोण येईल फायनलमध्ये, कोण 2 हात करेल यासाठी मॅच. सन्माननीय रमेश भाऊ माने साहेब यांचे आम्ही स्वागत करतो. लॉफ करण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर रिजनला, खेळाडू नाहीये तिथे, पोचेल का नाही, तोपर्यंत निघून जातोय. येईल 4, येईल चौकार. 69 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलं. 69 मॅच बनवू शकते, मॅच घडवू शकते आणि 69 ऐसे मॅच समजलं मॅच एकतर्फा आहे. मॅच बॅटिंग करणारी टीम कधीही बनवू शकते. 1-2 मोठे फटके मॅच मध्ये येईन. हा घे आला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला, इलाका खाली आहे, खेळाडू पोचेल तोपर्यंत आपण पाहिलं सेकंड बाउन्सला तो जातोय चेंडू खाली. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे अर्थातच 23 या धावसंख्येवरती. आदरणीय राम शेळके साहेब, आदरणीय सखारामजी शेळके साहेब या दोन्ही मान्यवरांचा आम्ही पांढरेपाणी या सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम दादा. दांडी 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 मिडल स्टंप गुल, विकेटचं पतन, बॅटर आउट. मोठी विकेट आहे. महत्वाची विकेट होती ही, कारण की रिप्लेसमध्ये जर पाहिलं चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने बॅट फिरवली त्यानंतर आपण पाहिलं तर बरोबर मधली दांडी गोल झाल्या. अप्रतिम डिलिव्हरी. रिप्लेमध्ये पहा राऊंडी विकेट, आणि राऊंडी विकेट हा मिडल स्टंपवरती चेंडू हाताळला, तो जोश दिसून आला नाही बॅट ड्राईव्ह मध्ये. महत्वाची विकेट. अक्षय यांना माघारी जावं लागलं. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील. यानंतर फायनलची मॅच आपण पाहणार आहोत. प्रेक्षक अजूनही आमच्यासोबत जोडलाय. वा, उद्या प्रत्येकाला कामावरती जायचे, मात्र तरीही आपण पाहिलं तर फायनलची ती बाईकवरती कोणता खेळाडू बसणारे हेच प्रेक्षकांना बघायचं आहे. सोपं नसतं माई. फायनलला जिंकणं आणि बाईकवरती बसणं, मेहनत करावी लागते. संघाची धावसंख्या जैसे ते वैसे जिथल्या तिथे 23 वरतीच आहे दादा.
23. 2 ओव्हरचा खेळ झाला. 2 ओव्हरची सांगता झाली. येणारे 24 चेंडूमध्ये 45 धावेची गरज आहे. 24 चेंडू 45 धावा म्हणजे सामना एकतर्फी नाही आहे, सामना दोन्ही तर्फी आहे. आयुष्यात कधी कोणाला कमी समजायचं नसतं. पायाला गुदगुल्या करून जाणाऱ्या समुद्राच्या लाटा त्याच असतात ज्यांनी एक काय समुद्रातले जहाज बुडवलेले असतात. म्हणून आयुष्य असो का क्रिकेट असो, कधी कोणाला कमी समजायचं नाही. 24 चेंडू 46 धावेची गरज. बरोबर. थँक्यू. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. फुल टॉस होता हा. व्हाईट बॉलचा इशारा येईल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये. फुल टॉस चेंडू आणि असे फुलटॉस आता सोडून चालणार नाहीये. फुलटॉस म्हणजे मेजवानी, फुलटॉस म्हणजे लॉलीपॉप. फुलटॉसमध्ये आपण पाहिले तर अगदी एक ज्युसी फुलटॉस आणि त्या फुलटॉसला दोन्ही हातानं कबूल करणं, दोन्ही हातानं ती मेजवानी घेणं गरजेचं आहे. प्रत्येक ओव्हर मागे 11.5च्या सरासरीनं धावा हवेत. म्हणजे विचार कर, प्रत्येक ओव्हरमध्ये एक मोठा फटका आणि बाकीचे सिंगल हवेत. ड्राईव्ह केलाय, फटका चांगला खेळून काढलाय. कव्हरला खेळाडू आहे, धाव दिली जात नाहीये. डॉट येणं म्हणजे मुसीबत येणं. डॉट येणं म्हणजे कुठेतरी डोकेदुखी वाढणं. एक एक डॉटची किंमत शेवटच्या क्षणाला तुम्हाला समजेल. एक एक डॉट येणं म्हणजे या मॅचमध्ये थोडासा रन रेट पुढे जाणं. 23 चेंडू आणि तब्बल 45 धावेची गरज अजूनही. विकेट किपर कडून थोडीशी चुकी झाली. अंपायर सांगतात 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव डिक्लेअर मध्ये आहे. संघाची धावसंख्या थोडीशी पुढे जाते. 25 या धावसंख्येवरती टीमची टोटल जाऊन पोहोचले. एक चित्तथरारक सामना. पाटण तालुका धनगर प्रीमियर लीग 2026. सब पर्व दमदार सर्व आहे. स्वप्न प्रत्येक जण पाहिलं. काही जण स्वप्नाच्या मागे धावतात, काही जण स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस करतात. तो यांनी केला म्हणून आज बाईक तुमच्या समोर आहे. अगदी आणखीन एक विकेट, आणखीन एक फलंदाज, आणखीन एक मोहरा माघारी जातोय. मॅच भरपूर लवकर सोडून देण्याचा प्रयत्न केला जातोय बॅटिंग टीम करून. लढेंगे नाही तो जीतेंगे कैसे. आणखीन एक फलंदाज माघारी जातोय. अप्रतिम मॅच. काही 1 तास बाकी आहे फायनल मॅच आणि कोण पहिल्या क्रमांकाच्या क्रिस्टल ट्रॉफीवरती नाव करेल. तुम्ही सोमवार मंगळवार उपवास धरला तरी क्रिस्टल ट्रॉफी तुम्हाला भेटणार नाही. त्यासाठी लढावं लागतं, जिंकण्यासाठी लढावं लागतं. ती विकत घेऊ शकत नाही, ती कुठेही भेटणार नाही तुम्हाला. त्याची किंमत वेगळी आहे. त्यासाठी लढावं लागेल, पढावं लागेल आणि इतिहास लढणाऱ्यांचा राहिला, रडणाऱ्यांचा नाही. हाही वेगळा इतिहास आहे. या मैदानामध्ये तोच इतिहास लिहायचा. बरोबर. येस. बॅकफुटला जाऊन मिड विकेटला खेळाडू आहे. पुन्हा एक धाव घेण्याचा प्रयत्न. ही तर रिक्स घेतली आहे. चेंडू आरामामध्ये फेकला. एकदम आरामामध्ये चेंडू फेकला. त्या चेंडू जेवढ्या वेगानं आला त्याच्यापेक्षा फास्ट वेगानं हल्ली स्विगीची डिलिव्हरी येते घरी. एवढ्या आरामामध्ये तो चेंडू ट्रॅव्हल केला पूर्णपणे. हलक्या हातानं कट केलाय. सिंगल डबल न धावा बनणार नाहीये. एकेरी दुहेरी धावांना फक्त कर्ज कमी होईल, फिटणार नाहीये. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे अगदी 26-7 म्हणजे येणारे चेंडू आपण पाहिले तर 19 बाकी आहेत आणि 42 धावेची गरज आहे. 19 चेंडूमध्ये 42 धावेची गरज. लॉफ करण्याचा प्रयत्न, लॉफ केला. खेळाडू आहे. चेंडू हातामधून थोडासा लांब होता. प्रयत्न चांगला राहिला. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या थोडीशी पुढे जाते. आता 3 ओव्हरचा खेळ झाला. 29 धावसंख्या स्कोर कार्डवरती. 18 चेंडू 40 धावेची गरज. अजूनही मॅच संपली नाहीये. 18 चेंडू 40. एखादी ओव्हर 15 ते 20 धावांची आली तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. 18 चेंडू 40 धावेची गरज. ऑन झाली आहे मॅच. एखादी ओव्हर 18 चेंडू 40. आवाज येतोय ना. 18-40. मॅच चांगली बनत चालली आहे. मॅच चांगली रंगत चालली आहे. गोलंदाजीसाठी दाखल झाला रमेश शेळके. दिनकर स्ट्रायकिंगला. पहिला चेंडू गतीनं टाकला, वेगानं टाकला. गुडलेन स्पॉटवरती पडला, वेगानं निघून गेला. पाटण तालुका धनगर प्रीमियर लीग तुम्ही पाहता.
आतापर्यंत किती दिवस झाला आपण पैसा मोजला, गाड्या मोजल्या, बाईक मोजले, सातबारे मोजले, बंगले मोजले आणि आज थोड्याशा धावा मोजतोय, चौकार मोजतोय, षटकार मोजतोय, ट्रॉफ्या मोजतोय आणि ही मजा आहे या स्पर्धेची. लॉफ करण्याचा प्रयत्न, पुन्हा एक सिंगल येईल. ऐसा नाही चलेगा बाबा, कारण की एकेरी दुहेरी धावेनं मॅच थोडीशी पुढे जाते, पण मॅचमध्ये कब्जा केला जातोय गोलंदाजी करणाऱ्या टीमकडून. आणि जसं जसं ते मॅचमध्ये पुढे जातील तसं तसं आपण पाहिलं तर मॅच थोडी थोडी संपत जाईल. तुम्ही बोलाल थोडासा संयम ठेवतो, थोडासा सबर करतो, सबर का फल मीठा होता है. 2026 चालू आहे दादा, सबर का फल किसी और का होता है. आणि ही योग्य घेर चेंज केलाय, टायमिंग वरती आहे खेळाडू, चेंडू अगदी त्याच्या हातामध्ये, फ्री होम डिलिव्हरी, विकेटचं पतन, बॅटर आउट, फलंदाज बॅक टू डग आउट. विकेटचं पतन, महत्वाची विकेट. संघाला धक्के भेटलेत आतापर्यंत चार फलंदाज माघारी गेलेत, कोणी थांबलं नाही. आणि जिथे आपण पाहिलं तर कॅमेरामॅनचं कौतुक करेल शेवटपर्यंत. आपण पाहिलं तर अगदी या कॅमेरावरती नजर कॅमेरामॅनची राहील आहे. आमच्या कॅमेरामॅनचा आभार व्यक्त करेल. कॅमेरामॅन होणं सोपं नाही आहे. एका खुर्चीवरती सकाळी दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 12-1 वाजेपर्यंत बसणं सोपं नसतं. तुमचा लंच ब्रेक पण, जेवण पण तिकडेच असतं, डिनर पण तिकडे, लंच ब्रेक पण जाग्यावरतीच. 15 चेंडू 39 धावेची गरज. मॅचची थोडीशी हवा काढली जाते, विकेट आली म्हणजे मॅचची हवा काढली. चला बॅट्समन या, नवीन बॅटर दाखल होत आहेत. गणेश झोरे, संघाचा श्री गणेशा दाखल होतोय. गणेश झोरे, श्री गणेशा संघाचा संकटमोचक ठरेल का? संघावरती संकट आला आणि जेव्हा पर्याय म्हणून कोणी नसतं तेव्हा उत्तर म्हणून उभं राहायचं असतं. मी म्हणून उत्तर म्हणून उभं राहायचं नसतं, उठून पण दिसायचं असतं. या मॅचमध्ये तो उठून दिसेल का? पहिला चेंडू अगदी पायावरती टाकण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव. गणेश झोरे आला, गणेश झोरे तसाच जाईल माघारी. येस, मी आलो, मी पाहिलं, मी खेळलो नाही, मी चाललोय माघारी. गणेश आला, खाया पिया कुछ नाही, ग्लास तोडा, रनआउट झाला, माघारी. तेव्हा बॅक टू डग आउट. गरजेचं नव्हतं, कारण की आप रुकेगे तर ठोकेगे. या मॅचमध्ये थांबला तर धावा येणार, रनआउट होणं रिस्की धाव होती. अंगलट आली धाव थोडीशी आणि माघारी गेल्या. नवीन फलंदाज येतोय. बॅटिंग करणारी टीम कोयना पॅन्थर्स एका बाजूला आपण पाहिलं तर कोयना पॅन्थर्स टीम बॅटिंग करताना आपण पाहतोय 69 धावेचं आव्हान या टीमला. सोडून दिला चेंडू, भन्नाट वेगानं होता. अंपायर कळवतील हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये होती ऍड. या एक्स्ट्रानं कुठेतरी संघाची धावसंख्या 1 पाऊल पुढे जाते. यावेळी चेंडू गुडलाईन स्पॉट वरती, बॅट फक्त फिरवली जाते. डॉट बॉल येईल, निर्धाव चेंडू. 13 चेंडू आणि 38 धावेची गरज आहे. 13 चेंडू 38, 1 टू गो. ओहो माय गॉड, फुल टॉस होता, नो बॉल आहे आणि इथे कनेक्शन झालं नाहीये. नो +1, 2 धावा आत्ताचे, थँक्यू. आणि इथे जर कनेक्शन झालं असतं तर धावा चांगल्या भेटल्या असत्या. नो बॉल होता, फुल टॉस होता, ज्युसी होता, खेळू शकला नाहीये. फ्री हिटचा चेंडू पूल केला, खेळाडू असेल जरूर. हा पहा, हा मॅचमध्ये नाही आहेच. हे परिणाम आहेत थोडेसे आपण पाहिले तर, कारण की ज्यांना फ्री हिटचा चेंडू कॅच पकडली नसेल, सेलिब्रेशन करून तो चेंडू फेकला नाहीये. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 34 या धावसंख्येवरती. बारा चेंडू 12 चेंडू आणि चांगला चेंडू हाताला जातोय. गुडलाईन स्पॉट वरती थोडासा डॉट जाईल. आता अकरा चेंडू 35 धावेची गरज. 11-35 हे समीकरण या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. बॅकफुटला जातोय, स्क्वेअर कट फटका, पॉइंटला खेळाडू आहे. हो, प्रयत्न चांगला राहिला. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. कॅच घेत असताना पॉइंटचा खेळाडू आपण पाहिलं तर भरपूर मागे आला.
त्यानंतर अगदी एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. डावखुऱ्या हाताचा खेळाडू. निर्धाव जाईल. डॉट बॉल. धावा येत नाहीये. मॅच थोडीशी शांत होत चालली आहे. विकेटचं पतन. मॅच पूर्ण शांत झाली. बॅटिंग करणारी टीम मॅच मध्ये आपण पाहिलं तर थोडेसे खांदे झुकलेत या टीमचं. परफॉर्मन्स आपण पाहिलं तर एक फलंदाज येतोय, रनआउट होतोय, दुसरा फलंदाज येतोय, विकेट सोडतोय, तिसरा फलंदाज येतोय, स्टंप आउट होतोय, ते माघारी जात आहेत. कहाणी मॅचची संपती आहे. 9 का फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. आता येणारे 9 चेंडू आणि आता 34 धावेची गरज आहे. मॅचच्या दिशेने आपण जातोय. 9-34. 9 चेंडू 34. गोलंदाज विराट आपण पाहिलं तर मैदानामध्ये दाखल होतोय. संतोष मैदानामध्ये दाखल होतोय. चेंडू आपण पाहिलं तर जाईल डिक्लेअर मध्ये एका धावेसाठी. मॅचची कहाणी, कारण की ज्या पद्धतीने मॅच चालू आहे, गोलंदाजी करणारी टीम बॉल टाकते, फलंदाजी करणारी टीम फक्त बॅट फिरवते. कारण की मनामध्ये हारलेला कधी रनामध्ये जिंकत नाही. लक्षात ठेवा, मनामध्ये जिंकणारा रनमध्ये नेहमी खेळत राहतो. खेळावा लागेल. पूल फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव, कारण की संधी भेटली आहे, बॅट निसटली आहे, ती उचलून पुन्हा धावतायत. पण यावेळी कदाचित स्वतःचा जीव धोक्यामध्ये टाकलाय, रनआउट धोक्यामध्ये टाकले आणि हेच घडलंय. सेमीफायनलची मॅच ज्या सिरियसली खेळायची होती बॅटिंग करणाऱ्या टीमला, तो सिरियसनेसपणा पूर्ण सोडून दिला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक लेझी क्रिकेट खेळताना दिसले. 8 चेंडूमध्ये आता 33 धावेची गरज आहे. 7 चेंडूमध्ये आता आपण पाहिलं तर 32 धावेची गरज. 7-32 हे समीकरण या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. 1 टू गो. एक चेंडू आता बाकी आहे. नवीन फलंदाज आता दाखल होईल. शांत झाली मॅच, संयम या मॅच मध्ये. थँक्यू. ओव्हर संपली आहे. नवीन फलंदाज दाखल होईल. 6 चेंडू आणि आता 32 धावेची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आहे. यानंतर असेल फायनल मॅच आणि 5 ओव्हरची ती फायनल मॅच असेल. सो एव्हरीवन, कॅप्टन्स 5 ओव्हरची फायनल मॅच हे लक्षात घ्या. आम्ही आत्ताच सांगतोय 5 ओव्हरची असेल फायनल मॅच. चला टीम थोडासा स्पीडअप घ्या दादा. बरेचसे जे झुकलेले खांदे ते तुला दिसत आहेत आणि एक कॉलर टाईट करून गोलंदाजी करणारी टीम तुला दिसते. आणि हा सगळा फरक बोलतो किताबों से ज्यादा चेहरे बात करते. चेहरे वाचता येतील तुला या मैदानामध्ये. फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या चेहऱ्यावरती ग्लो दिसतोय, बॅटिंग करणारी टीम थोडीशी नाराज दिसते. स्क्रीनवरती सगळं पुढे स्पष्ट दिसतंय तुला, कारण की जे चेहरे आहेत ते बोलतायत सध्या. हार मारणं आणि हार हे घ्या. दोन्ही सक्के बंधू एकमेकांच्या समोर आलेत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, सर हातामध्ये कॅच जाते, विकेटचं पतन. तू चल मे आया. आणि हेच चाललंय सध्या. आपण पाहिलं तर एखादा पत्त्यांचा बंगला पडावा तसे 8 फलंदाज आतापर्यंत माघारी गेलेत. 8 फलंदाज आणि 8 फलंदाज आतापर्यंत आपण पहिले स्वतःची विकेट सोडली आहे. शेवटचे 5 चेंडू आता बाकी आहेत. चला बॅट्समन या लगेच मैदानामध्ये. SP वॉरियर्स टीम मॅच मध्ये आपण पाहिलं तर पकड ठेवते, फायनलचा रस्ता तयार करते.
वाव, यंगस्टार धोनीचा वाडा, संपूर्ण टीम यंगस्टार धोनीचा वाडा. येस, तिथून आता निघा, म्हणजे पोचाल इथपर्यंत. या निघा तिथून, हळूहळू आपण निघा. यंगस्टार धोनीचा वाडा टीम, संपूर्ण संघ आपण या, सर्व टीम निघा आता हळूहळू. शेवटचे काही चेंडू आता बाकी आहेत. लकीनं जो षटका लगावला, लकी जाता जाता हेच सांगतो की मी माझा खेळ खेळना. हाही प्रयत्न चांगला राहिलाय लकीचा. 2 चेंडू आता बाकी आहेत. फायनल मॅचचं तिकीट लगेच तयार होईल. जाऊया मॅचच्या दिशेनं. लॉक करण्याचा प्रयत्न यावेळी केला आपण पाहिलं तर अगदी वाव, ही खेळाडू वृत्ती दाखवली. भाऊ मी नाही रनआउट करणार, तू खेळत राहा. सचिन आहे यांच्याकडून SP ला 1001 SP टीमला ना SP टीमला आणि असं मालक आहे ते जिगरी यार मालक प्रकाश दादा का? वा, SP वॉरियर्स टीम फायनल मध्ये आपण पाहिलं तर दाखल झाले. आणि या टीम साठी आपण पाहिलं तर SP ट्रान्सपोर्ट सचिन आहिर साहेब, अर्थातच जिगरी मालक यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर प्रकाश दादा यांच्यासाठी टीमसाठी 1001 रुपये आमच्याकडे जमा झालाय. वा, मानाचा 1 रुपये पण दिलाय. खूप छान, 1001 रुपये जमा झालेला आहे. SP वॉरियर्स टीम, संपूर्ण टीम या. येस, संपूर्ण टीम या आपण. फायनल मॅचचा टॉस लगेचच आपण घेणार आहोत. सर फायनल करणार ना सेकंड इनिंग पण? या चला टीम, दोन्ही टीम्स आपण लगेच मैदानामध्ये यायचंय. टॉस आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. येस, या टीम आमच्या सन्माननीय विकासजी जोरे साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत.